बाहुबली मूव्ही तर आपण सर्वांनीच पाहिले. त्याच्यामध्ये बाहुबली म्हणजेच प्रभास हा एक मोठं शिवलिंग घेऊन एका धबधब्याच्या खाली ठेवतो, जेणेकरून निरंतर जलाभिषेक होत राहावा. पण असंच काही 16वी शताब्दीत रिअलमध्ये झालंय. तर झालं असं की 16वी शताब्दीत कर्नाटकातील सौंदचा राजा आकासाप्पा याला मूल होत नव्हतं. त्यामुळे तो एका ऋषीमुनींपाशी गेला. ऋषीमुनींना त्याने सर्व समस्या सांगितली. ऋषीमुनींनी त्याला 1000 शिवलिंग निर्माण करून त्याच्यावरती जलाभिषेक घालण्यास सांगितले. राजाने आपल्या राज्यातील सर्व मूर्तिकारांना दगडांवरती नंदी, शिवलिंग आणि नाग यांच्या प्रतिकृती निर्माण करण्यास सांगितले. मूर्त्या तयार झाल्यावरती त्याच्यावरती जलाभिषेक करण्यात आला. जलाभिषेक केल्यानंतर राजाला एक पुत्रही झाला व ही जलाभिषेकची प्रथा कायम सुरू राहिली. कालांतराने त्या जागेवरून एक नदी वाहू लागली. त्या नदीला शाल्मला नदी म्हणून ओळखले जाऊ लागले. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसा या शहराजवळ या नदीच्या पात्रात शिवलिंग स्थापित आहेत. या ठिकाणाला सहस्त्रलिंग म्हणून ओळखले जाते.